ला आहे, तिसरा आहे. आणि क्वेश्चन काय सांगते, एक नावडी त्याची बोट नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 14 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध तासी 9 किलोमीटर चालवतो, तर त्या प्रवाहाच्या तासी वेग काढा. म्हणजे आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा आहे, नदीचा वेग काढायचा समजा आपल्याला. मी काय म्हणते, जी मी स्टेप सांगितली ना, जे ट्रिक सांगितले ना, त्याच क्वेश्चन कितीही हार्ड क्वेश्चन असू दे ते क्वेश्चन सुटणार, म्हणजे 100% सुटणार. इकडे बघा, मी काय म्हटलं, 3 सर्कल काढा. 3 सर्कल काढला आपण, याला कंपल्सरी विरुद्ध दिशेचा वेग म्हणू आपण. विरुद्ध दिशेचा वेग याला कंपल्सरी स्थिर पाण्यातील वेग किंवा संत पाण्यातील वेग कंपल्सरी मानू. याला एका दिशेचा वेग मानू कंपल्सरी. बरोबर आहे का, समजतंय का सगळ्याला? एका दिशेचा वेग, एका दिशेचा वेग. आता इकडे बघा, प्रवाहाचा वेग काढायचं म्हटलं तर इकडे बघा, याला म्हणतात प्रवाह. इकडचा अंतर आणि इकडचा अंतर सेम असतात बाबा, सारखं असतंय. एवढं तर लक्ष देऊन आहे फक्त. मी काय म्हणते, एक नावडी त्याची बोट नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 14 किलोमीटर, नदीच्या दिशेने 14 किलोमीटर टाकलं आपण एका दिशेने. इथं टाकलं मी 14 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत अशी किती आहे, 9 किलोमीटर. विरुद्ध दिशेमध्ये टाकलं आपल्याला 9. आपल्याला काय सांगितलं, क्वेश्चन काय सांगितलंय, प्रवाहाचा वेग काढायचा आपल्याला. पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला स्थिर पाण्यातलं वेग काढावं लागेल. त्याच्यानंतर नाही का, याच्यातलं फरक सेम असते, तेव्हा ना प्रवाहाचा वेग आपल्याला भेटून जाईल. इकडे बघा, 9 14 किती होतात, 9 14 23 होतात. बरोबर आहे का? हो. 9 14 23 भागिले 2, 23 भागिले 2 बरोबर 11.5 किलोमीटर. बरोबर. हे आपल्याला काय भेटलं, स्थिर पाण्यातील वेग भेटला आपल्याला. मी इथं टाकलं 11.5. आपल्याला स्थिर पाण्यातलं आपल्याला तिघंच भेटलं, विरुद्ध दिशेचा भेटला, स्थिर पाण्यातील वेग भेटला, एका दिशेचा वेग भेटला. आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आपल्याला काढायचं. बरोबर आहे का? इकडे बघा, 11 मधून 9 गेले, किती राहिले? 11 मधून 9 गेले 2.5. 11.5 मधून 9 गेले, किती राहिले? 2.5. 2.5. बरोबर. इकडे बघा, हे 2.5 ना, याला म्हणतात प्रवाहाचा वेग. आणि हे अंतर आणि हे अंतर सेम असतात. इकडे पण तोच अंतर राहणार 2.5. आपलं फायनलच आन्सर भेटून गेला ना. आपल्याला काय विचारले, प्रवाहाचा वेग विचारले, तर आपलं फायनल आन्सर काय असणार, 2.5. बरोबर. समजलं का? हो सर.